हॅलो फ्रेंड्स, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये स्विचेस इन सिरीज, स्विचेस इन पॅरलल आणि त्यांचे कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट आणि स्विचिंग सर्किटवरून सिम्बॉलिक फॉर्म वगैरे पाहिलं होतं आपण. आता आपण नेक्स्ट पुढे फॉरवर्ड करूया की अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट वगैरे कसं द्यायचं हे पाहूया आपण आज. सो क्वेश्चन नंबर 3 आहे, गिव्ह अल्टरनेटिव्ह arrangement for following circuit so that the new circuit has two switches only. Also write the switching table. प्रॉब्लेम आहे याचा. S1, S2 dash, S1 dash, S2, S1 dash, S2 dash. सो पहिलं तर सोल्युशन चालू झाल्यावर S1 ला आपण काय म्हणणार, P दॅट इज S1 इज क्लोज्ड. ठीक आहे. Q कोणाला म्हणणार, S2 इज क्लोज्ड. निगेशन P कोणाला म्हणणार, S1 डॅश इज क्लोज्ड. निगेशन Q कोणाला म्हणणार, S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी याचा लिहिणार आहे सिम्बॉलिक फॉर्म बघा. हे काय, P अँड निगेशन Q. आता ह्याला हे पॅरलल म्हटल्यानंतर काय झालं, ऑर S1 डॅश म्हणजे निगेशन P अँड Q ऑर निगेशन P अँड निगेशन Q. हा त्याचा काय सिम्बॉलिक फॉर्म आहे. आता याच्यामध्ये नीट बघा, याला आपण थोडंसं बाजूला ठेवू, ह्या दोघांचा विचार करूया. इथं कोण आहे, निगेशन P अँड आणि इथं मध्ये कोण आहे, ऑर. म्हणजेच काय की हा निगेशन P अँड Q ऑर निगेशन Q मध्ये वाटलेला मला दिसतोय बघा की. आता निगेशन P हे वाटून डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करून बघा, निगेशन P अँड Q ऑर निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे. आता मग हे काय झालं तुमचं, P अँड निगेशन Q ला मी तसंच ठेवलं, हा पुढचा ऑर पण तिथेच आहे. हा ब्रॅकेट इथं कुठला लॉ लिहिलेला मी, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मुळे मी हे लिहू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे P अँड निगेशन Q और निगेशन P अँड Q और निगेशन Q. कुठला लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आठवतोय का कॉम्प्लिमेंट लॉ? ते आणि त्याचं कॉम्प्लिमेंट यांच्यामध्ये काय करायचं, अँड आणि ऑर करायचं. समजा Q ट्रू असेल तर निगेशन Q काय असणार, तुमचा फॉल्स असणार आहे. आणि हा फॉल्स असेल तर हा ट्रू असणार आहे. परंतु ऑर आहे म्हणजे ट्रू फॉल्स किंवा फॉल्स ट्रू असणार आहे. आणि ऑर मध्ये काय असते, फॉल्स असते. अदरवाईज काय असणार आहे, तुमचं ट्रू असतंय. सो दिस इज युअर, हे स्टेटमेंट तुमचं ट्रू झालं. कसं काय, तर मी हे लिहिलं कॉम्प्लिमेंट लॉ वरून. ह्याच्यासाठी सगळे लॉ माहित पाहिजे. हे जर तुम्ही लिहिलं नाही तर तुमचे मार्क मिळणार नाही. सो नेक्स्ट आहे P अँड निगेशन Q और निगेशन P अँड T. आता बघा, निगेशन P जर ट्रू असेल तर T अँड T येणार. निगेशन P जर फॉल्स असेल तर F अँड T F येणार. म्हणजे फायनली तुमचा आन्सर डिपेंड कशावर राहणार आहे, तुमचं निगेशन P वर राहणार. कोणता लॉ, आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ, ठीक. नेक्स्ट आता बघा, इथं अँड आहे, इथं ऑर आहे. म्हणजे हा निगेशन P आपण याला आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो, राईट हँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो हे काय होणार, P और negation P and
निगेशन क्यू और निगेशन पी. सो निगेशन पी और हा दोन्हीकडे वाटून टाकतो. हा राईट साइडने डिस्ट्रीब्यूट केलाय म्हणून याचं दुसरं नाव आहे राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. परंतु आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लिहिलं नुसतं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सो दिस इज युअर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट बघा P और निगेशन P. आता इथे केलं होतं Q और निगेशन Q काय आलं होतं तुमचा ट्रू आला होता. तसंच P और निगेशन P पण काय येणार तुमचा ट्रूच येणार आहे. सेम लॉ कुठला कॉम्प्लिमेंट लॉ. सो T एंड निगेशन Q और निगेशन P कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट पॉइंटचा विचार करूया. ट्रू अँड समथिंग म्हणजे टी अँड पी किंवा टी अँड क्यू एखादं स्टेटमेंट आहे ट्रू त्याच्यासोबत आपण काय करतोय अँड करतोय. सर समजा ह्याची व्हॅल्यू फॉल्स आली तर टी अँड एफ येणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू समजा ट्रू आली तर टी अँड टी येणार आहे. सो डिपेंड अपॉन दिस हे जे आन्सर असेल तेच असणार आहे. सो ह्याचं फायनल आन्सर काय येणार आहे निगेशन क्यू और निगेशन पी. इथं लॉ कोणता वापरला मी तर टी अँड म्हणजे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. हे जे लॉज वापरले हे फार महत्वाचं आहे. बाकी सगळं सोपं आहे. सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहू शकतो. त्याचं हे अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आलं. हे जे फायनल आन्सर आले तुमचं दिस इज युअर अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. सो दिस इज युअर अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. आता आपल्याला काय द्यायचंय अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट दिली आपण. सो दॅट द न्यू सर्किट हॅव टू स्विचेस. बघा न्यू सर्किट मध्ये दोनच स्विचेस एक पी आणि दुसरं क्यू. आल्सो राईट स्विचिंग टेबल. आता स्विचिंग टेबल लिहायचंय. कोणाचा स्विचिंग टेबल लिहायचा याचा लिहायचा मला स्विचिंग टेबल. मग आता इथं जागा भरत नाही त्यामुळे मी पुसून याचं स्विचिंग टेबल लिहितो. स्टेटमेंट किती आहे पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू. पहिला टेबल पाहिजे मला कोणता याला म्हणूया ए याला म्हणूया बी आणि याला म्हणूया सी. सो ए ला मी डायरेक्ट लिहिलं तरी मला काही एवढं अडचण नाही. पी अँड निगेशन क्यू. त्याच्यानंतर पाहिजे मला निगेशन पी अँड क्यू. त्याच्यानंतर पाहिजे मला निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि उसके बाद चाहिए ए और बी आणि फायनल काय पाहिजे ए और बी और सी. सो पी चे पॉसिबिलिटीज ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पी अँड निगेशन क्यू एंड करतो म्हणलं टी 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 अदरवाइज फॉल्स. निगेशन पी एंड क्यू टी 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 अदरवाइज फॉल्स. निगेशन पी एंड क्यू अदरवाइज बाकी सगळे फॉल्स. नेक्स्ट आहे निगेशन पी एंड निगेशन क्यू. सो निगेशन पी एंड निगेशन क्यू लास्टचं तुमचं ट्रू येईल बाकी सगळे फॉल्स. आता हा ए हा बी आणि हा सी ए और बी और करताना एफ और एफ अदरवाइज ट्रू. आता ए और बी और सी म्हणजे याच्या बरोबर करायचं एफ और एफ अदरवाइज ट्रू. सो हा झाला तुमचा ट्रूथ टेबल. त्यांनी सांगितलंय स्विचिंग टेबल. हा अजून स्विचिंग टेबल झालेला नाही. स्विचिंग टेबल केव्हा होणार जेव्हा एफ ला 0 ट्रू ला 1 ट्रू ला 1 ट्रू ला 1 एफ 0 1 1 0 अँड सो ऑन. हे सगळं तुम्ही लिहाल तेव्हा तुमचं काय झालं स्विचिंग टेबल तयार झालं. इथं वरती नाव लिहिणं गरजेचं आहे स्विचिंग टेबल जे की माझ्याकडून राहिलेलं आहे स्विचिंग टेबल. ठीक हे कंप्लीट आन्सर झालं. सिंबॉलिक फॉर्मला 1 मार्क ह्याला 1 मार्क स्विचिंग टेबलला आणि ते जे आपण लॉज वापरून केलं त्याला 2 मार्क असे हे 4 मार्काला गणित येतं. त्यामुळे ह्याचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. 4 फाइंड नंबर 1
symbolic form. Number 2, switching table. Number 3, draw simplified circuit. For the following switching circuit. तर सर्किट कसं आहे, this is your S1, S2, S1 dash, S2, S3, S2 dash. P म्हणजे कोण आहे तुमचा, S1 is closed. Q म्हणजे कोण आहे तुमचा, S2 is closed. Negation P, S1 dash is closed. Negation Q, S2 dash is closed. S3 म्हणजे कोण आहे तुमचा R, S3 is closed. सो S3 डॅश नाहीये त्यामुळे निगेशन R मी लिहित नाही. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला काय शोधायचंय, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म आता सगळ्यांना यायला पाहिजे. S1 and S2 म्हणजे काय, P and Q. त्याला पॅरलल म्हणजे काय, OR S1 dash S2. सो निगेशन P and Q OR तिसरं काय, S3 आणि S2 डॅश. S3 म्हणजे कोण आहे, R and S2 डॅश म्हणजे कोण आहे, निगेशन Q. ठीक आहे. सो एवढं सगळं लिहून झाल्यानंतर दुसरं पाहिजे स्विचिंग टेबल. सेकंड स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबलला कोण कोण आहे माझ्याकडे, P, Q, Q आणि R आहे. त्याच्यानंतर काय पाहिजे, P and Q. नंतर पाहिजे निगेशन P and Q, पण निगेशन P नाहीये. सो निगेशन P and Q. नंतर काय, R and निगेशन Q. सो ह्याला A म्हटलं, ह्याला B म्हटलं, ह्याला C म्हटलं. पहिलं पाहिजे काय, A और B. नंतर पाहिजे A और B और C. आता 3 स्टेटमेंट असल्यामुळे माझं कसं करणार मी, 1 2 3 4. 1 2 3 4. Q काय, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. फर्स्ट थिंग P and Q, T T T T T T. बाकी सगळे काय, फॉल्स 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 फॉल्स. निगेशन P 4 वेळा फॉल्स 4 वेळा ट्रू. सो फॉल्स 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 फॉल्स. ट्रू 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 ट्रू. निगेशन P and Q. निगेशन P and Q. T नाहीये, T इथं नाही. इथं हे 4 T मध्ये इकडे कुठला T आहे का बघूया. इथं दोघं T आहेत. सो T हे दोघं ट्रू येतील, ते खालचे दोघं फॉल्स. सो फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स 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 फॉल्स. नेक्स्ट R and निगेशन Q. अरे बापरे, निगेशन Q आपण काढलेलंच नाही. सो पहिले काय काढावं लागेल मला, निगेशन Q. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. मग त्याला निगेशन काय आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेक्स्ट काय पाहिजे आता, निगेशन P and Q. झालं ना निगेशन P and Q. नंतर पाहिजे R and निगेशन Q. R and निगेशन Q. सो R and निगेशन Q. R इथे, निगेशन Q इथे. एंड करतोय आपण. सो ट्रू ला इकडे काय फॉल्स आहे, फॉल्स ला इकडे काय फॉल्स आहे, ट्रू ला काय ट्रू. तिसरं ट्रू येणार, चौथं फॉल्स आहे, पाचवं 1 2 3 फॉल्स आहे, सहावं फॉल्स आहे, सातवा ट्रू आहे. सो सातवा एक ट्रू आणि आठवा पण फॉल्स आहे. सो फॉल्स 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 3 4 5 6 7 आणि 8.
आता पहिले येणार तुमच्याकडे ए और बी. ए कुठे आहे तुमच्याकडे? हा इथे ए, बी अँड क्यू. बी कुठे आहे तुमचा? इथे. यांच्यामध्ये काय आहे? ऑर. सो ऑर करत असताना हे ट्रू, ट्रू, फॉल्स. तिसरं फॉल्स. पहिले दोघं ट्रू झाले. ऑरचा टेबल लक्षात असायला पाहिजे सगळ्यांच्या. फॉल्स, फॉल्स, सॉरी ट्रू. हा फॉल्स येणार एक. नंतर ट्रू. 1 2 3 4 5 झाले. 1 2 3 1 2 3 4 5 झाले. सहावा. 1 2 3 4 5 झाले. ठीक. सहावा काय? ट्रू, फॉल्स, फॉल्स. सो ट्रू, फॉल्स, फॉल्स. तो फाइनल ए और बी और सी. ए और बी, सी कुठे? इथं. यांच्यामध्ये ऑर करतोय. ट्रू, 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 फॉल्स, ट्रू, 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 फॉल्स. सो ट्रू, 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 फॉल्स, ट्रू, 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 फॉल्स. शेवटचा फॉल्स. सो दिस इज युअर स्विचिंग टेबल. अजून हा स्विचिंग टेबल झालं नाही. याला स्विचिंग टेबल कधी बनेल? 1 0 1 0 केल्यावर. तेवढं तुम्ही करू शकता. आता पाहिजे त्याला सिम्प्लिफाईड सर्किट करायचंय. ठीक आहे. थर्ड पार्ट, सिम्प्लिफाइड सर्किट. सिम्प्लिफाइड सर्किट कसं आहे? आता नीट बघा. ह्या दोघांचा थोडासा विचार करू. इथं पण कोण आहे? अँड क्यू. इथं पण कोण आहे? अँड क्यू. सो म्हणजे काय केले? पी और निगेशन पी मध्ये अँड क्यू त्यांनी वाटले. ठीक आहे. और आर अँड निगेशन क्यू ॲज इट इज. कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट पॉइंट आहे पी और निगेशन पी कॉम्प्लिमेंट लॉ. काय असणार आहे? ट्रू येणार तुमचं. टी अँड क्यू और आर अँड निगेशन क्यू कॉम्प्लिमेंट लॉ. सो नेक्स्ट आहे पी अँड क्यू. सो क्यू वर डिपेंड करेल. क्यू ट्रू असेल तर ट्रू येईल, क्यू फॉल्स असेल तर फॉल्स येईल. सो दिस इज युअर क्यू और आर अँड निगेशन क्यू. कुठला लॉ झाला हा? आयडेंटिटी लॉ. आता क्यू अँड आणि इथं आर आहे म्हणजे आपण ह्याला डिस्ट्रीब्यूट करणार. सो क्यू अँड आर, सॉरी क्यू और आर अँड क्यू और निगेशन क्यू. कोणता लॉ वापरला मी इथं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट काय? क्यू और आर मी तसंच ठेवलं. अँड क्यू और निगेशन क्यू अगेन ट्रू. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. आय होप तुम्ही हे सगळे लॉज काय केलेले आहेत? पाठ केलेले आहेत असं मी समजतो. क्यू और आर अँड टी. सो डिपेंड करते क्यू और आर वर. क्यू और आर जर ट्रू असेल तर टी अँड टी टी येईल. क्यू और आर जर फॉल्स असेल तर एफ अँड टी एफ येईल. सो कोणता लॉ झाला हा? परत एकदा आयडेंटिटी. सो नेक्स्ट हे सगळं झाल्यानंतर आपल्याला म्हणतोय काय? ड्रॉ सिम्प्लिफाईड सर्किट. आता हे सिम्प्लिफाईड सर्किट झालं. सो मी ह्याला इथं वाक्य काय वापरतो? दिस इज युअर सिम्प्लिफाईड सर्किट. सिम्प्लिफाईड सर्किट. आता ते ड्रॉ करायचं आहे. ते काय? क्यू और आर आहे. सो इथं क्यू घेतला आणि इथं आर घेतला आणि सर्किट कंप्लीट केलं. एल. सो हा क्यू. क्यू म्हणजे काय करणार आपण? S2 आणि आर म्हणजे कोण आहे तुमच्याकडे? S3. एरो करंट साठी बॅटरी कंप्लीट झालं. दिस इज युअर सिम्प्लिफाईड सर्किट आणि आपण ते ड्रॉ पण केले. एवढं हे फायनल आन्सर. सिम्बॉलिक फॉर्म 1 मार्क, स्विचिंग टेबल 1 मार्क, हे सिम्प्लिफाय करून ड्रॉ करायला 2 मार्क. असे 4 मार्काचा क्वेश्चन. फाइंड द सिम्बॉलिक फॉर्म नंतर काय? कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल. नंतर काय काढा म्हणते? स्विचिंग टेबल काढा.
नंतर काय पाहिजे, इंटरप्रिट युअर रिझल्ट, इंटरप्रिट युअर रिझल्ट. S1, S2, S1 डॅश, S2 डॅश. परत एकदा कोण आहे आपल्याकडे, P म्हणजे कोण आहे, S1 इज क्लोज्ड, Q म्हणजे कोण आहे, S2 इज क्लोज्ड, निगेशन P म्हणजे कोण आहे, S1 डॅश इज क्लोज्ड, आणि निगेशन Q म्हणजे कोण आहे, S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे. सो आता याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म हा कोण आहे, P, त्याला ऑर मध्ये कोण आहे, Q, ह्या अख्ख्याला अँड मध्ये कोण आहे, निगेशन P अँड निगेशन Q. सो दिस इज युअर सिम्बॉलिक फॉर्म. हा सिम्बॉलिक फॉर्म झाल्यानंतर याचा मी थोडा विचार करतो की इथं अँड आहे, इथं ऑर आहे, म्हणजे मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ने याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सो कसं करणार डिस्ट्रीब्यूट, मी निगेशन P अँड P, सो P अँड निगेशन P मधलं साइन, और Q अँड निगेशन P अँड निगेशन Q, हे पुढचं ॲज इट इज. कोणता लॉ झाला इथं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. P अँड निगेशन P, सो P ट्रू असेल तर हा फॉल्स असणार, हा फॉल्स असेल तर हा ट्रू असणार, आणि अँड आहे, अँडला दोन्ही ट्रू असेल तर ट्रू असतं, एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर 100% आन्सर काय येणार तुमचं, फॉल्स येणार. F और Q and negation P and negation Q. ह्याच्यावरून हे कसं लिहिलं आपण, तर त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. सो F और समथिंग, समजा हा ट्रू असेल तर ट्रू आन्सर येणार आहे, फॉल्स असेल तर F और F येणार. सो डिपेंड ऑन युअर आन्सर डिपेंड्स अपॉन दिस. सो ह्याचं पूर्णचं फायनल आन्सर काय तुमच्याकडे, Q and negation P and negation Q. सो कोणता लॉ झाला इथं, हा आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ म्हणजे ट्रू किंवा फॉल्स सोबत एखादं वाक्य ट्रीट करत असेल तर त्याला आयडेंटिटी लॉ म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे, ह्या निगेशन Q अँड, आणि इथं पण अँड आहे म्हणल्यानंतर हे ब्रॅकेट नाही लिहिलं तरी चालतो, असोसिएटिव्ह लॉ. सो Q अँड निगेशन Q अँड निगेशन P. मी काय केलं, ह्या निगेशन Q ला इथं लिहिलं, याला तिकडे लिहिलं. हा कोणता लॉ झाला, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो, इकडचं तिकडे केलं तर चालतंय, म्हणजे काय, P अँड Q इज इक्वल टू Q अँड P. सो आता बघा, Q अँड निगेशन Q काय आहे तुमचं, समजा हा ट्रू असेल तर हा फॉल्स आहे, हा फॉल्स असेल तर हा ट्रू आहे. सो या दोघांचं फायनल आन्सर काय येणार तुमच्याकडे, फॉल्स येणार आहे. F अँड निगेशन P कोणता लॉ झाला, हा कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. F अँड समथिंग, आता समजा हे ट्रू असेल तरी पण F अँड ट्रू, F अँड T Fच येणार आहे, आणि फॉल्स असेल तरी F अँड F काय येणार, Fच येणार आहे, कारण अँड ला ट्रू येण्यासाठी दोन्ही काय लागते आपल्याला, ट्रू लागतंय. तर याचं फायनल आन्सर काय झालं, F. कोणता लॉ वापरला आपण इथं, परत एकदा आयडेंटिटी लॉ. F आलं म्हणजे काय, की तुमचा करंट चालतच नाही. आता बघा, समजा S1 क्लोज असेल, ह्याच्यातून करंट गेला तर S1 डॅश ओपन आहे, ह्याच्यातून करंट जाणार नाही. ठीक आहे. समजा मग ह्याला ओपन केलं, ह्याला क्लोज केलं, तर ह्याला ओपन केल्यावर इथपर्यंत करंट येण्यासाठी ह्याला क्लोज करावं लागेल. ह्याला क्लोज केलं की इकडे ओपन होतंय, करंट इथपर्यंतच जाईल, पुढे करंट जाणार नाही, तुमचा लॅम्प ग्लो होणारच नाही. सो ॲज अ इंटरप्रिट युअर रिझल्ट म्हणतोय, म्हणजे त्याला कसं लिहायचं, ऍट एनी कंडिशन, at any condition lamp will not glow. At any condition lamp will not glow. Simplify given circuit
बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन also write your conclusion. Write your conclusion. त्यांनी काय दिलं बघा, हा पहिला S1 this is your S1 dash, this is your S2 dash and again your S2. आता यांनी काय केलंय, हे सर्किट कंप्लीट केलेलं नाही, ठीक आहे, त्यामुळे काय वेगळं झालेलं नाही. सर्किट आपण आहे असं कन्सिडर करून बाकी सगळं सिंबॉलिक फॉर्मवर घेतो. रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन म्हणजेच त्याचा सिंबॉलिक फॉर्म. सो सिंबॉलिक फॉर्म आता हे तुम्ही लिहिणार आता S1 म्हणजे काय P, S2 म्हणजे काय Q, S1 डॅश म्हणजे काय निगेशन P, S2 डॅश म्हणजे काय निगेशन Q. सो मी आता डायरेक्ट उत्तराला चालू करतो. हा इथे येणार माझ्याकडे काय सिंबॉलिक फॉर्म कसा आहे सिंबॉलिक फॉर्म, हा कोण S1 म्हणजे P सिरीज मध्ये हे त्याशी एंड आणि हा एकमेकांना ह्याच्यामध्ये इथे ब्रॅकेट करावं लागेल मग निगेशन P और निगेशन Q आणि परत एका सिरीज मध्ये एंड S2 म्हणजे कोण आहे तुमच्याकडे Q. सो हा झाला सिंबॉलिक फॉर्म. आता कन्क्लुजन लिहिण्यासाठी मला ह्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो सिम्प्लिफाय करत असताना मी इथे लिहितो सिम्प्लिफिकेशन कोणाचं सिम्प्लिफिकेशन करतोय आपण, तर याचं करतोय P and निगेशन P और निगेशन Q and Q. सो P and आता इथं and इथं और आहे, ह्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल आपल्याला. सो P and निगेशन P और P and निगेशन Q and Q. सो P and निगेशन P हा कुठला लॉ झाला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. P and निगेशन P ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. सो फायनल आन्सर काय आहे तुमच्याकडे फॉल्स. F और P and निगेशन Q and Q. ठीक आहे, अजून याचं कंप्लीट झालेलं आहे, याच्यावरून आपण हे आन्सर दिले. आता हे आन्सर कसं काय लिहिलं, तर ह्या कुठला लॉ आहे तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ. F और दिस हा फॉल्स आहे तर हा ट्रू असेल तर ट्रू आन्सर येणार. F और T F और F येणार, म्हणजे ह्याच्यावर डिपेंड आन्सर आहे तुमचं. P and निगेशन Q हे जे काय असेल तेच तुमचं आन्सर असणार आहे and Q. सो ह्याला काय म्हणणार इथे लिहिताना F सोबत काम केलं म्हणजे हा कुठला लॉ झाला तुमचा आयडेंटिटी लॉ. सो P and Q ओहो म्हणजे हा and आहे इथं पण and आहे, म्हणजे हा ब्रॅकेट नाही लिहिलं तरी चालतो. सो P and निगेशन Q and Q हे मी कशामुळे लिहिलं, असोसिएटिव्ह म्हणून लिहू शकतो, असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे. सो आता Q and निगेशन Q याला मी ब्रॅकेट करतो, हा ब्रॅकेट इकडे केला तरी चालतो, आपल्याला माहिती आहे असोसिएटिव्ह लॉ मध्ये आहे. सो Q and निगेशन Q ट्रू हा फॉल्स हा ट्रू आणि and आहे ट्रू किंवा फॉल्स आहे, फॉल्स किंवा ट्रू आहे असंच असणार. ट्रू येणार नाही आणि एंड मध्ये ट्रू असेल तरच ट्रू येते, अदरवाइज तुमचं काय येणार आहे फॉल्स येणार. सो P and F कुठला लॉ झाला तुमचा अगेन कॉम्प्लिमेंट लॉ. P and F ट्रू असेल तरी फॉल्स आहे, फॉल्स असेल तरी फॉल्स आहे, कारण एंड मध्ये दोन्ही काय लागतात आपल्याला ट्रू. सो फायनल आन्सर तुमचं काय आहे F. सो हा कुठला लॉ झाला परत एकदा आयडेंटिटी लॉ. ठीक आहे ना, बघा ह्याला क्लोज केलं हा ओपन होईल आणि ह्याला क्लोज केलं तर हा ओपन होईल, ह्याला ओपन केलं तर हा क्लोज होईल. दोन्हीकडून प्रॉब्लेमच आहे, करंट काय जाणार नाही. सो फायनल काय लिहिला तुम्ही करंट ॲट एनी कंडिशन करंट विल नॉट पास. काय लिहिला तुम्ही कन्क्लुजन ॲट एनी कंडिशन लॅम्प विल नॉट ग्लो, कारण आपलं काय आलं एफ म्हणजे झिरो म्हणजे काय करंट आलेला नाही आपल्याकडे. सो अशा रीतीने एक्सरसाइज 1.9 तुमचा संपलेला आहे. आता आपण थोडासा मिसलिनियस वर अभ्यास करूया आणि पुढे जाऊया.